गोगावले आज बीड जिल्ह्याच्या दौऱ्यावर असून गेवराई येथे शिवसेनेच्या बैठकीत पक्षांतर्गत नाराजीचा सूर उमटला। बीडचे गेवराई विभाग जिल्हाप्रमुख चंद्रकांत नवले यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचा आमदार असल्यामुळे आपल्याला न्याय मिळत नाही अशी थेट तक्रार मंत्री गोगावले यांच्यासमोर मांडली। पक्षवाढीसाठी आपण काम करत राहणार असून शिवसेनेतच ते माझा मृत्यू येईल असा निर्धारही नवले यांनी व्यक्त केला। यावर मंत्री भरत गोगावले यांनी आपला आमदार नाही तिथे कोणत्या अडचणी येतात ते आम्हाला माहिती आहे असे म्हणतात नवले यांनी धीर धरला। संघटनेला ताकद देण्यासाठी आणि पक्ष मोठा करण्यासाठी आपण आलो असल्याचे गोगावले यांनी स्पष्ट केले। राष्ट्रवादीचे आमदार आहेत, आपल्या लोकांना न्याय देण्याचा प्रयत्न होत नाही, परंतु डीपीटीसी असू द्या, आपल्या खात्यामार्फत असू द्या, आपले खाते शेतकऱ्यांशी निगडीत आहेत आणि फलोत्पादन असू द्या, रोजगार हमी योजना द्या, काय आपला आमदार नाही, इतर काय बाबी नाहीत, आम्हाला तुम्ही कल्पना आहे। ज्या ठिकाणी आमदार नसतो त्या ठिकाणी काय अडचणी येतात ते आम्ही शिवसैनिकांच्या पाहिल्यात। जरा गडबड करू नका, हे गप्पा तुम्हाला सांगतो आम्ही। आता आम्हाला जे काय दिलेले आहे ते तुम्हाला तुमच्या इतर ताकद देण्यासाठी दिलेलं आहे। आता मग माझा मतदारसंघ, माझा जिल्हा एवढा लांबून सोडून मला यायचं काय जरूर आहे? पण संघटनेने आम्हाला मोठं केलेलं आहे, आता संघटनेला आम्हाला मोठं करायचं आहे आणि त्यासाठी आम्ही आमचं काम करतोय। माझी एक तुम्हाला विनंती आहे, आता जे तुमची कामं आहेत किंवा काय लोकांनी मला निवेदन दिलेलं आणि आता त्यांना तुम्ही सांगितलं त्याप्रमाणे जो कोणाची जी कामं आहेत ती नंतर आम्ही घेतो। आता विबीजी रामजी म्हणून नवीन आता संकल्पना आपल्याकडे आलेली आहे, आपला रोजगार हमी योजनेची विबीजी रामजी, आणि त्याच्यामध्ये चांगल्या प्रकारची जवळजवळ 318 कामं आहेत। त्या 18 मध्ये बाबा कुठच्या गावाला काय देऊ शकतो, कुठल्या पाड्याला काय देऊ शकतो, कुठल्या वाडीला काय देऊ शकतो, आणि ह्यासाठी ही जी काय फौज आहे बाजीराव तुम्हाला पण लक्ष घालणं गरजेचं आहे।